रेसिपी आपली अंडा फ्राईड राईस. त्याला अंडी 2 फोडून घ्यायचे. त्याला लागणारही एक कांदा, त्यातला अर्धाच टाकायचा आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची 2, तुम्ही लाल तिखट पण घेऊ शकता, मीठ. तर 2 अंडी आपण फोडून घेतलेली आहे. तर अर्धा कांदा आपण टाकून मिरची बी ह्यात टाकून घ्यायची. कोथिंबीर पण थोडी सोडायची. थोडस चवीनुसार मीठ, लई पण नाही. तर आता थोडीशी आपली चिमूटभर हळद त्यातच सोडून घ्यायची. त्याच आता पहिले आपण पेस्ट करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्यात आपण राईस सोडून आधी घ्यायचा. त्याला पण चांगला मिक्स करून घ्यायचा. चांगलं होऊन त्यात हे करून घ्यायचं मिक्स. तुम्हाला वाटतं आता आपला बाबा शिळा भात राहिलाय, काय करायचं, तर त्याचं ही तुम्ही बनवू शकता. ही आवडीनं सगळी खाऊ शकताय. किती राईस राहिला तर त्यात तुम्ही 1-2 अंड आणि बाकीचं सगळं ही टाकलं, 2-3 मिरची, कोथिंबीर, ही एकदम छान होऊन जातं. खायला पण छान टेस्टी आणि न खाणारं पण खाणार. राईस मात्र व्हायची गरजच पडत नाही. तर आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. ही असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस चालू करून घ्यायचा. याच्यावरही ठेवलेलं आहे. तेल सोडायचं. तेल सोडूया. तर आता हे गरम झालेलं आहे, आपण हे टाकून घेऊ. याला फक्त आपण हलवायचंय. हलवून घ्यायचं म्हणजे भाजून पण होतंय आणि छान पण होतंय. छान आता भाजत आलेला आहे. एकदम छान सुटसुटीत आणि खात्यात सगळी. उलट तुम्ही एकदा करून बघा किती छान लागतं ते. मीठ ही मापात मस्त पैकी टाकायचं. 2-3 मिरच्या गरम गरम. पूर्ण भाजलेला आहे. आता याला आपण काढून घेऊया. एकदम छान झालेलं आहे. गॅस बंद करू. याला काढून घेऊ. तर आपला हा फ्राय करून झालेला आहे. आणि तुम्हाला दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर नक्की विचारा. एकदा करून बघा, एकदा नक्की ट्राय करा.
एकदम छान. शिळा राईस टाकून देण्यापेक्षा ह्यात छानच लागतो आणि खायला पण आवडतो, लोक खातील. एकदा नक्की करून बघा, तुमच्या घरातली पण सर्वजण खातील आणि त्यांना नक्की आवडेल. छान होतं. आणि पटपट आपल्याला नाश्त्याला म्हणलं तरी आपण सकाळ सकाळी करू शकतो. एकदम छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा आणि दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करा, मी नक्की देईन.